मित्रांनो नमस्कार. काल असं ठरलं होतं की प्रत्येकाने एक 3-1 मिनिट बोलावं आणि साधारणपणे प्रवास जो आहे तो सांगावा. परंतु आता झालंय असं की शेवटचा मी बोलणार असल्यामुळे आणि साधारणपणे आमच्या सगळ्यांचा प्रवास सारखाच असल्यामुळे अ, नंतर आयुष्यात आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात गेलो. परंतु साधारणपणे आमची सुरुवात आणि सुरुवातीचा प्रवास हा हा सारखा असल्यामुळे मला असं वाटलं आत्ता की मी थोडासा बदल करतो या ठरलेल्या फॉर्मॅटमध्ये. मी तीन तीन किस्से सांगतो, 3 घटना सांगतो की आणि त्या घटनांमधून मी काय शिकलो ते मी तुमच्यासमोर मांडतो आणि नंतर जी काही प्रश्न असतील त्या प्रश्नांबद्दल आपण बोलू. 5वी-6वीत असताना आमचे एक सर होते. ते म्हणजे नथिंग इज परफेक्ट. आत्तापर्यंत आपण सगळ्यांनी ऐकलं की आमची शाळा फारच परफेक्ट होती, फारच उत्तम होती आणि होती खरं. परंतु शेवटी परफेक्ट काहीच नसतं, काहीतरी कुठेतरी त्याच्यात असतं. तर तसे ते आमचे एक सर होते. एक दिवशी रात्री आले आणि मला फार बोलले. मला म्हणाले की किती आलास? तर मी म्हटलं मी सर पहिला आलो, पहिला यायचो, आता त्यावेळेस यायचो. किती मार्क मिळाले? 97% मिळाले असतील. आता 5वीत वगैरे काय मिळणार, 97-98 असे काहीतरी मिळाले असतील. वाय हॅव यू कम फर्स्ट, वाय नॉट सेकंड, असा त्यांचा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, वाय डिड यू नॉट गेट 94% मार्क्स? रात्री ते थोडं दारू प्यालेले होते. अशा अवस्थेत त्यांनी मला हे प्रश्न विचारले. मी त्यांना सांगितलं, म्हटलं मार्क कदाचित 97चे 94 करायचे असतील तर मी प्रयत्न करू शकेन. पहिला किंवा दुसरं येणं हे केवळ माझ्या हातात नाही, तर तो दुसरा माणूस पण त्यांनी थोडा जास्त प्रयत्न केला तर तो येईल पहिला. असं हे आमचं संभाषण झालं रात्री 9 वाजता. आमच्या शाळेत लाईट्स बंद असायचे. लाईट्स बंद झाल्यानंतर कॉरिडॉरमधल्या लाईटवरती मी वाचायचो. त्यावेळेस त्यांनी हे विचारलेले प्रश्न. त्यांनी झालं काय, पुढच्या परीक्षेमध्ये मी 94% मार्क्स मिळवले ठरवून. पहिला आलो की दुसरा आलो हे मला आता आठवत नाही, पण कदाचित तिसराही आलो असेल. पण त्यांनी एक गोष्ट नक्की झाली की परीक्षेबद्दलचा भयानक कॉन्फिडन्स वाढला. कुठल्याही परीक्षेमध्ये मला जितके पाहिजेत तितके मार्क मी मिळवू शकतो हे त्या एका घटनेमधून मी शिकलो. आणि पुढे आयुष्यात मला कधीही परीक्षा याची भीती कधी राहिली नाही. तसंच आमच्या शाळेमध्ये दुसरं होतं की सकाळी 5:30 वाजता आणि संध्याकाळी 4:30 वाजता हे ग्राउंडवर जाणं कंपल्सरी होतं. मला भयानक त्याचा त्रास व्हायचा. मला नको वाटायचं ते. मला पुस्तकं खूप आवडायची. सफदर हाशमी म्हणतात, किताबे तुमसे कुछ कहना चाहती है. माझ्याशी कदाचित जास्त बोलायची पुस्तकं, अजूनही बोलतात. मला असं वाटायचं की मला केवळ तेवढंच करायचं, मला फक्त पुस्तकं वाचायची आहेत. 18,000 पुस्तकं होती आमच्या शाळेच्या 18,000. यू कॅनॉट इमॅजिन. मी 1964 ते 65-70 त्या दरम्यानचं सांगतोय. त्या शाळेमध्ये 18,000 पुस्तकं होती. प्रत्येक हाऊसच्या लायब्ररीचा उल्लेख झाला. त्या हाऊसची लायब्ररी वेगळी होती, प्रत्येक क्लासची लायब्ररी वेगळी होती. म्हणजे किती पुस्तकं असतील. तर त्या पण ग्राउंडवर जायला लागायचं. खूप त्रास व्हायचा, परंतु जाणं कंपल्सरी होतं. लुकिंग बॅक असं वाटतं की ते नसतं तर आज आयुष्यामध्ये आपल्याला जे जे करायचं आहे ते सगळं करता आलं नसतं, कारण आरोग्याने साथ दिली नसती. ज्या आपल्यापेक्षा जे सिनियर असतील किंवा ज्यांचा आपण आदर करतो असे लोक जेव्हा आपल्याला काही गोष्टी सांगतात तेव्हा त्याच्या मागे काहीतरी कारण असेल असं गृहीत धरून, असा एक ट्रस्ट ठेवून जर आपण वागलो, ते तेव्हा पटत नसलं तरी तर कदाचित त्याचा निश्चितपणे फायदा होतो. अर्थात ट्रस्ट कुणावर ठेवायचा हे आपला प्रश्न आहे आणि ते आपण शिकतो हळूहळू. असं थोडंसं या घटनेतून झालं, कारण आमच्या शिक्षकांना वाटायचं की ऑल ऑफ यू शुड हॅव वेल राऊंडेड पर्सनॅलिटीज, नॉट वेल राऊंडेड बॉडीज. त्याच्यामुळे त्यांचा हा सगळा भर होता आणि तो आम्ही सगळे ऑब्व्हियसली सगळ्यांनी आत्मसात केला आणि त्याचा निश्चितपणे आम्हाला आत्ता फायदा होतो आहे. तिसरा किस्सा एकदम फास्ट फॉरवर्ड करून, मी UPSCच्या इंटरव्ह्यूला गेलो. ग्रामीण भागातले आम्हाला UPSCचं काय फार खरंच माहिती नव्हतं.
त्या फॉर्ममध्ये कुठेतरी असं लिहिलेलं होतं की इंटरव्ह्यूला जाताना तुम्ही तुमचे 2 फोटो घेऊन जायचे आहेत. ओके. ते झालं बारक्या प्रिंटमध्ये कुठेतरी लिहिलेलं होतं. मी काय ते वाचलं नाही. मी गेलो तसाच. दिल्लीला इंटरव्ह्यू होता, म्हणजे प्रिलिम झाली, मेन झाली, इंटरव्ह्यूला गेलो पहिल्या अटेम्प्टमध्ये. धौलपूर. गॉड इज ग्रेट. त्या सगळ्यामध्ये ते आमच्या इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला, म्हणजे दुपारचं सेशन होतं, तिथे एक मुलगी होती. त्या मुलीने आमचे जे काय फॉर्म बिम भरून घ्यायला लागतात तिथे ती भरायला ती मुलगी आली. तिने आमचे फॉर्म भरून घेतले. त्यात मी लिहिलं की मी डॉक्टर आहे मी. म्हणजे तिने मला विचारलं की तुम्ही काय करताय, तेव्हा मी स्किनमध्ये स्पेशलायझेशन करत होतो. ओके. डर्मॅटॉलॉजी करत होतो. ते सगळं झाल्यानंतर ती मुलगी आली, मला बाजूला घेतलं, मला विचारलं की माझ्या गालावरती एक असा स्पॉट आहे पांढरा, त्याचं मी काय करू शकते. मी म्हटलं नवीन माहिती होती मला. मी तिला सांगितलं की असं औषध आहे, ते लाव आणि 2 महिन्यामध्ये तुझा हा प्रश्न जाईल. ती म्हणे माझं हे सर जर खरंच झालं तर माझं लग्न होईल, माझं आयुष्याचं फार कल्याण होईल. संभाषण संपलं, विषय झाला, आम्ही जाऊन बसलो. ती मुलगी नंतर प्रत्येकाला बोलवायला आली की तुम्ही तुमचे ते फोटो द्या, म्हणजे मला ते आत इंटरव्ह्यूच्या ठिकाणी फोटो पाठवायचे. आता कशासाठी फोटो लागतात त्याचं काही कारण नाही, पण आहे. आता नियम बदलला असेल, तेव्हा होता. मी म्हटलं माझ्याकडे फोटो नाही. तिला सांगितलं मी फोटो नाही. ती म्हणे असं कसं शक्य, हा नियम आहे, तुम्हाला आणायला लागेल. म्हटलं मी जिथे राहिलो दिल्लीला ते ठिकाण इथपासून 1.5 तासावर आहे. मी जाऊन आलो तरी म्हणजे जाऊन येणं मला शक्य नाही, ते होणारच नाही. त्या मुलीने जाऊन माझा ओरिजिनल फॉर्म जो UPSCमध्ये होता त्याच्यावरचा फोटो काढला, तो आतमध्ये पाठवला आणि अशा पद्धतीने मी ती UPSCचा इंटरव्ह्यू देऊ शकलो. वा. यातून 2 गोष्टी फक्त, आणि मग तुम्ही तुमचे प्रश्न. एक, जो भगवानच्या मुद्द्यामध्ये पण आला, मदत करावी. जो येईल त्याला आपल्या क्षमतेनुसार आपण मदत करावी, कारण समाजाने आपल्याला प्रत्येक वेळेस मदत केलेली आहे, म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. त्याचा मोबदला मिळेल न मिळेल महत्त्वाचं नाही, तो मिळतोच. आम्हाला सगळ्यांना मिळालेलाच आहे, तो मिळतोच. त्या ठिकाणी तर मला त्याची प्रचिती आली. एक. दुसरं, मी जेव्हा डर्मॅटॉलॉजी करत होतो तेव्हा मी मेडिसिन करणार नाही हे ऑलमोस्ट ठरलेलं होतं. मी UPSCची परीक्षा देत होतो, मेन्स पास झालेलो होतो, फक्त इंटरव्ह्यू बाकी होता. परीक्षेचा मी सांगितल्याप्रमाणे भयानक कॉन्फिडन्स होता. परीक्षा वगैरे हे आपल्याला म्हणजे महत्त्वाचं वाटतच नव्हतं. प्रश्न फक्त माझ्या मनामध्ये एवढाच होता, म्हणजे UPSC पास होणारच आहे, त्याच्यामध्ये द्यायला लागतं की कुठल्या सर्व्हिसेस तुम्ही, एक 27 सर्व्हिसेस असतात. मी फक्त एकच लिहिलं होतं, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, कारण मला दुसऱ्या कशामध्ये इंटरेस्टच नव्हतं. हो. मग इतका कॉन्फिडन्स होता. मग पास होणार, IAS होणार, राज्य महाराष्ट्र मिळेल की नाही एवढा प्रश्न होता. तरीही ते डर्मॅटॉलॉजी करत असताना त्याच्या संबंधीचं जे काही अभ्यास किंवा वाचन होतं ते उत्तम पद्धतीने जेवढं शक्य असेल तेवढं करायचं. त्याचा फायदा झाला, त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं, त्या मुलीचं आयुष्यही बिचारीचं व्यवस्थित झालं आणि माझी परीक्षाही चांगली झाली. तर असं प्रत्येक घटनेतून आपल्याला ती घटना, ते लोक, तो विचार, ते पुस्तक नेहमी काहीतरी सांगत असतं. ते ऐकून घेण्यासाठी आपले कान उघडे असायला लागतात. वाह, क्या बात है. मी थोडा या क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे तुम्हाला सांगतो, त्यांनी ज्या सहजतेने सांगितलं की मी प्रिलिम्स दिली, मेन्स दिली, इंटरव्ह्यू दिला, मला माहिती होतं मी पास होणार आहे, फक्त महाराष्ट्र की नाही एवढंच. तेही का नव्हतं त्यांना कॉन्फिडन्स, कारण ते त्यांच्यावर अवलंबून नसतं, फक्त इतरांच्या परफॉर्मन्सवर असतं. हे अत्यंत अद्भुत आहे. मग मी सुद्धा अनेक वर्षात असं ऐकतोय, मी फार भारावलं गेलो आहे खरं तर, खरं सांगतो. या सगळ्यांच्या सोबत मनातला एक प्रश्न विचारतो डॉक्टर साहेब तुम्हाला. अनेकांना जेव्हा काहीतरी मोठं करायचं असतं ना, तर पालक पण म्हणतात स्वतःच्या मुलांना, आणि विशेष हे लोक ना दुसऱ्याच्या मुलांनाही सल्ले देतात, अरे जरा कलेक्टर बन. त्यांनी दिलेली नसते परीक्षा, तो भाग वेगळा आहे, पण असं काही मोठं करायचं तर कलेक्टर हो असं म्हटलं जातं. तर खरंच असं फक्त अभ्यासात हुशार आहे म्हणून या मुलांनी केलं पाहिजे का, पहिला प्रश्न. दुसरा, कशा व्यक्तिमत्वाच्या मुलांनी या क्षेत्रात आलं पाहिजे. प्रशासकीय सेवेमध्ये कोणी यावं हा प्रश्न आहे. ज्याला समाजासाठी काम करण्याची इच्छा आहे, ज्याला याच्यातून समाधान आहे, अशा मुलामुलींनी याच्यामध्ये यावं. ज्यांना
झगडा करणं योग्य वाटतं अशांनी यावं. प्रशासकीय सेवा सोपी नाही, परंतु त्याच वेळेस ती अतिशय सोपी देखील आहे. एकदा ठरलं आणि त्या पद्धतीने वागायला लागलं की आपोआप ते मोझेससाठी जसा पाण्याने रस्ता करून दिला किंवा कृष्णाला घेऊन जाण्यासाठी जसं नदीनी दोन्ही बाजूला आपलं पात्र थांबवलं, त्या पद्धतीने एकदा ठरलं तर मार्ग निघतो. सगळ्यांच्या बोलण्यामध्ये मला वाटतं हा विषय सातत्याने आला की ठरवणं महत्त्वाचं आहे. सो घरची परिस्थिती, गरिबी, माहिती नसणं, न्यूनगंड वगैरे हे प्रश्न हे मुद्दे महत्त्वाचे नाहीच आहेत. महत्त्वाचं काय आहे तर आत्मविश्वास आणि दुसरं विजन ध्येय. ते ओरिजिनली नसतं, ते तयार व्हायला लागतं. ते शाळेतून किंवा पुस्तकांमधून किंवा आपल्याबरोबर जे लोक आपल्याला भेटतात त्यांच्या सगळ्यांमधून आपल्यामध्ये हळूहळू निर्माण होतं. त्यामुळे याच्यासाठी ज्याची तयारी असेल त्यांनी या क्षेत्रात यावं. अभ्यास लागतोच ऑब्व्हियसली, म्हणजे अभ्यासाशिवाय 10 लाख विद्यार्थी बसतात UPSCला, त्याच्यातून 10,000 मेन्सला येतात, 1,500 लोक इंटरव्ह्यूला जातात आणि त्यातले साधारण 60-70 मुलं मुली IASमध्ये येतात. हे गणित फारच विचित्र आहे, असं असू नये पण आहे. आणि त्यामुळे साहजिकच अभ्यास आणि तो अधिक चांगल्या पद्धतीचा अभ्यास आणि परीक्षेचं तंत्र या तिन्ही गोष्टी यातल्या महत्त्वाच्या आहेत. त्याहीपेक्षा काही महत्त्वाचं असेल आणि ते ज्याला जमत असेल त्यांनी यावं, ते म्हणजे परिस्थितीनुरूप बदलता आलं पाहिजे. म्हणजे जर आता मी शेवटचा वक्ता बोलणार आहे आणि आधी सगळं झालेलं असेल तर मी वेगळं काही बोलू शकतो का? हे ऐनवेळी जर मला ठरवता आलं आणि ऐनवेळी बोलता आलं तर कदाचित मी त्या क्षेत्रासाठी अनुरूप आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत अशा की ज्या असतील तर ते करावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅशन आहे की आपण जे करणार आहोत त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये पॅशन आहे का, आणि हेच करावं का हेच करून समाजासाठी किंवा स्वतःसाठी किंवा गावासाठी काही आपल्याला करता येईल का? तर असं नाही. आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपण उत्तम आणि अधिक उत्तम काम करण्यासाठी आमच्या पुणे महानगरपालिकेचं एक ध्येय वाक्य होतं, वरम जनहितम. ते पहिल्यांदा मी गेलो पुणे महानगरपालिकेमध्ये तेव्हा आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना, किशोरही होताच बरोबर, सगळ्यांना घेऊन बसलो आणि त्यांना विचारलं की याचा अर्थ काय, तर ते कुणाला माहीत नव्हतं. तर त्याचा अर्थ असा आहे की मी आज जे करतोय त्यापेक्षा उद्या अधिक उत्तम, अधिक चांगलं लोकांसाठी करण्याचं माझं ध्येय असलं पाहिजे. सो दिस एव्हरी डे द वर्क हॅज टू बी बेटर दॅन वॉट इट वॉज अर्लियर. हे जर उत्तम अधिक उत्तम करण्याचं जर ध्येय असेल तर आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रामध्ये राहून देखील आपण देशनिर्मितीचं काम करू शकतो. आपल्या आधीची जी पिढी होती त्यांना कदाचित या देशनिर्मितीचा, नवनिर्मितीचं एक म्हणजे त्याचा ते एक हिस्सा होते. सगळेच शेतकरी असतील, परंतु नेहरूंच्या एकूणच विचाराने, गांधीजींच्या एकूणच विचाराने भारावलेले, ते शब्द ऐकलेले अशी ती पिढी होती. आज इथे बाळासाहेब पवार यांचा आपण त्यांचा विचार किंवा त्यांच्याबद्दलचं त्या ठिकाणी लायब्ररीमध्ये जे लिहिलेलं होतं ते वाक्य आपण ऐकलं किंवा ती पिढी वेगळी होती. त्यांना या सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर घडत होत्या. देश त्यांच्यासमोर निर्माण झालेला होता. त्या देशामध्ये नवीन काहीतरी होत होतं. त्यामुळे त्यांना कदाचित एक जास्त वेगळी ऊर्जा त्यांच्यामध्ये होती. आमच्या जनरेशनमध्ये ती थोडी कमी आहे. आमच्या नंतरच्या जनरेशनमध्ये कदाचित आणखीन थोडी कमी असेल. परंतु एकदा ती जिद्द निर्माण झाली तर निश्चितपणे कुठल्याही क्षेत्रामध्ये अधिक चांगलं काम करता येतं आणि त्याचा परिणाम देशावर नक्कीच होतो असं मला वाटतं. साहेब म्हटलं म्हणजे रुबाब आणि त्याचा तो ताफा. मला जो काही अनुभव आला आहे, लोकांना याचंच खूप अप्रूप असतं की काय गाडी आणि काय तो रुबाब, एक माणूस दरवाजा उघडतो आणि काय जीवन असतं मस्त, असं सगळ्यांना वाटतं.
काय वाटतं आपल्याला साहेब म्हणजे असा रुबाब की त्याच्या पलीकडे काय काय असतं पुढे? बरं, जर सगळ्यांना तो आपण सांगाल तर फार बरं होईल. हे रुबाब आहेच, आता त्याला काही इलाज नाही, असतो तो. म्हणजे काहींना तो अधिक लागतो, काहींना तो आवडत नाही, अशातला भाग आहे. एखाद्या बिल्डिंगमध्ये आम्ही, म्हणजे ज्या बिल्डिंगमध्ये मी राहतो तिथे असेही लोक आहेत की ज्यांच्यासाठी ते जेव्हा ऑफिसला जातात तेव्हा त्यांच्यासाठी लिफ्टचं दार उघडायला एक माणूस असतो आणि खाली दुसरा माणूस लिफ्टचं दार उघडायला असतो आणि गाडीचं दार उघडायला तिसरा माणूस, असंही असतं. हा सगळा भाग आहे या शासकीय नोकरीचा, हा रुबाब आहे, हा दिसतो, तो दिवा दिसतो, सलाम करणारे लोक दिसतात, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून कदाचित जी राज्य गरीब आहेत, म्हणजे आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत किंवा जिथे तेवढ्या संधी नाहीत लोकांना, अशा राज्यांमधून आय एसमध्ये येण्याचा कल जास्त आहे, तिथे ती भूक जास्त आहे. आपण त्याही गोष्टीचा उल्लेख सुरुवातीला झाला की गरिबी आहे, तर काय, तर त्या गरिबीमध्ये एक भूक असते, ती नीड फॉर अचिव्हमेंट असते. एक त्याचा अभ्यासही झालेला आहे आणि त्या अभ्यासामध्ये हे सिद्ध झालं आहे की ज्यांच्याकडे काही नसतं त्यांच्यामध्ये हे नवीन आणि चांगलं काहीतरी साध्य करण्याची भूक जास्त असते आणि त्यामुळे ते मेहनतही जास्त घेतात. तर अशा राज्यांमधून इकडे येण्याचा कल जास्त असतो. बऱ्याच वेळा हा चुकीच्या गोष्टींसाठीही असतो, हे मान्य करूनही मी हे सांगेन की ज्या संधी, म्हणजे जर तुम्ही, म्हणजे सगळ्यात जास्त आनंद जर माणसाला कुठला होत असेल किंवा होऊ शकत असेल तर तो नवनिर्मितीचा आहे. आपण काहीतरी नवीन निर्माण करू शकतो, याचा सगळ्यात जास्त आनंद आहे. म्हणून हे जे दोन लोक या बाजूला आहेत माझ्या, शेतकरी जो स्वतः काहीतरी निर्माण करतोय, उद्योजक जो स्वतः काहीतरी निर्माण करतो, यांना जे समाधान आहे ते कदाचित इतर कुणाला नाही, भगवानला आहे. कारण तो जीव वाचवतो. तो इन अ वे ही इज क्रिएटिंग लाईफ वन्स मोर. दीज पीपल आर क्रिएटिंग समथिंग विच इज, आम्ही लोक क्रिएट कदाचित करू शकत नाही, परंतु जो नवनिर्मिती करू शकत नाही त्याला जर त्याच्या इतकाच समाधान कुठे मिळत असेल तर ते या नोकरीमध्ये मिळतं. एकाच वेळी अनेक हजार, अनेक लाख लोकांपर्यंत पोचायचं, त्यांच्या आयुष्यामध्ये कुठेतरी फरक घडवून आणायचा, ही संधी मिळत नाही कुणाला. ही संधी मिळते, त्या संधीवर त्यानुसार काम करता येतं आणि प्रत्यक्ष तो बदल घडताना दिसतो. त्याचं श्रेय तुम्हाला कदाचित मिळणार नाही. मी पुणे जिल्हा परिषदला CEO असताना आंबेगाव तालुक्यातल्या, जुन्नर तालुक्यातल्या काही छोट्या छोट्या गावांमध्ये काही छोट्या मायनर इरिगेशनच्या स्कीम्स केल्या, त्याचा तिथल्या शेतकऱ्यांना खूप फायदा झाला. दुसऱ्या वर्षी मी जेव्हा तिथे गेलो आणि ते सगळं पाहिलं आणि ते म्हणाले की इंदिरामांनी दिलं आम्हाला हे. इंदिरामा नव्हत्या तेव्हा, म्हणजे मी हे 92-93चं सांगतो, त्यांना जाऊन चांगले 8 वर्ष 9 वर्ष झालेले होते. तरी त्यामुळे श्रेय मिळेल न मिळेल हा मुद्दा नाही, परंतु समाधान नक्की मिळतं. रात्री उत्तम झोप येते. पुस्तकाची 4 पानं वाचली, 8 पानं वाचली की व्यवस्थित झोप लागते. या सगळ्या गोष्टी या नोकरीमध्ये खूप आहेत. त्यामुळे एका बाजूला हे सगळं आहे, रुबाब आहे, लोक आहेत, सगळं आहे, परंतु दुसऱ्या बाजूला जे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर ते समाजासाठी, लोकांसाठी काम करण्याची संधी आहे आणि त्या संधीमधून मिळणारं समाधान आहे. वाह, क्या बात है. साहेब, आपल्या एवढ्या सर्व्हिसमध्ये आपण आता समाधानाबद्दल बोललात किंवा लोकांसाठी काही करणं याबद्दल बोललात. एखादा प्रसंग की ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं असेल की क्या बात है, फार चांगलं झालं, मी या सर्व्हिसमध्ये आलो आणि आज माझ्या हातून इतकं सुंदर काम घडू शकलं आहे, तर असा एखादा प्रसंग सांगता येईल प्लीज? हे ॲनेक्डोट्स ॲक्च्युली खूप असतात, परंतु माझा ना त्याच्यावरती माझा विश्वास नाही ॲनेक्डोट्सवरती. मला असं वाटतं की ॲनेक्डोट्स हे फार प्रासंगिक असतात. हे गंमत म्हणून सांगायला छान वाटतात, ऐकायला बरे वाटतात आणि मग लोक विसरून जातात. त्यामुळे मी तुमचा प्रश्न म्हणजे त्या ॲनेक्डोटकडे न जाता त्या ॲनेक्डोट्समधून काही काय होऊ शकतं, म्हणजे काही गोष्टी असतात की असं वाटतं की एखादी गोष्ट 150 वर्ष चालू आहे, मग ती तशीच चालू असेल तर ती तशीच चालू ठेवायची का आपण त्याच्यामध्ये बदल करू शकतो. बदल करायचा असेल तर काय काय करावं लागेल
हा जो सगळा विचार असतो त्या विचारामधून तो बदल आणि जेव्हा प्रत्यक्ष घडतो तेव्हा खरंच फार मोठं समाधान मिळतं. या सगळ्या गोष्टींमध्ये त्रास होतो. बऱ्याच वेळा बरोबरचे लोक, बऱ्याच वेळा वरचे किंवा खालचे लोक, त्यांना ते नको असतं, तो बदल नको असतो, त्यावेळेस ते अडचणी निर्माण करतात आणि मग त्यातून आपण कुठल्या तरी पद्धतीने मार्ग काढतो, टीम बिल्ड करतो किंवा आपल्याला जे समजत असतं, आपण नवीन काहीतरी वाचलेलं असतं ते घेऊन आपण त्या लोकांना वेगळं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून हळूहळू तो बदल होत जातो आणि प्रत्यक्ष आपल्या मनात जे होतं ते होताना प्रत्यक्ष ते त्या ठिकाणी होत आहे असं दिसतं आणि त्याचा लोकांना फायदा होतो. हे फार मोठं समाधान त्याच्यातून नेहमी मिळतं. काय असतं की बऱ्याच वेळा लोक प्रयत्न करायचं थांबवतात की समस्या इतकी गंभीर आहे, हा प्रश्न इतका मोठा आहे की आपल्याला याच्यातून खरंच काही मार्ग निघणार नाही. परंतु त्याच्यासाठी पॅशन लागतं, त्याच्यासाठी जिद्द लागते, त्याच्यासाठी मी हे करू शकतो याचा आत्मविश्वास जो या ठिकाणी चारही वक्त्यांच्या बोलण्यामधून आला की हा आत्मविश्वास होता. मला हे वाटत होतं की मी हे करेन आणि तो आत्मविश्वास जर असेल, तो पॅशन असेल की मी हे करू शकतो आणि मी हे करणं आवश्यक आहे, मी हे केलं नाही तर मी कुठेतरी माझ्या आयुष्यात कमी पडेन. मी ज्याच्यासाठी म्हणून जन्माला आलेलो आहे, माझं जे पर्पज आहे, माझं जे आयुष्याचं पर्पज आहे ते ओळखणं ॲब्सोल्युटली सगळ्यांना महत्त्वाचं असतं. ते पर्पज मी साध्य करू शकणार नाही आणि मग माझ्या आयुष्याला काही अर्थ राहणार नाही असं प्रत्येक वेळेस आणि मग त्याच्यातून आपण प्रयत्न करतो. त्याच्यातून दुष्यंत कुमारांची कविता कदाचित तुम्ही ऐकली असेल, एक पत्थर तो उछालो यारो, म्हणजे कौन कहता है कि आसमां में छेद नहीं है, एक पत्थर तो तबीयत से उछालो यार. तर त्यातला तो तबीयत शब्द जो आहे तो मला फार महत्त्वाचा वाटतो की प्रश्न गंभीर आहे, एवढं मोठं आभाळ आहे. एका बाजूला आपण म्हणतो की त्याला भोकं पडलीत की ते कसं शिवणार, एका बाजूला आपण म्हणतो की ते इतकं अभेद्य आहे की त्याच्यामध्ये आपण कसा छेद करणार. परंतु जर आपल्यामध्ये तेवढी हिंमत असेल, आत्मविश्वास असेल आणि तेवढी त्या पॅशननी आपण हे करण्याचा प्रयत्न करत असू तर आपण काहीही साध्य करू शकतो. आणि ते त्या कवीने जे म्हटलेलं आहे ते मला वाटतं फार महत्त्वाचं आहे आणि ते जर आपण सगळ्यांनी आत्मसात केलं, विशेषतः तरुण मुलामुलींनी, आणि तेवढ्यासाठी वाचावं. म्हणजे हा एक फार इंटरेस्टिंग विचार या ठिकाणी आला की का वाचावं, तो मला वाटतं फार महत्त्वाचा आहे. की इमॅजिनेशनला, क्रिएटिव्हिटीला वाव मिळण्यासाठी वाचावं आणि जे केवळ ऑडिओ व्हिज्युअलमधून जे येईल ते एका प्रकारचा विचार आपल्यावरती येईल, एक नॅरेटिव्ह जे आपण बघतो समाजामध्ये आज, विशेषतः गेल्या काही वर्षांमध्ये, की एक नॅरेटिव्ह कुठेतरी तयार होतं आहे आणि ते नॅरेटिव्ह सतत आमच्या मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. ते कुठेतरी जर बंद करायचं असेल तर त्याच्यासाठी म्हणून हे वाचणं गरजेचं आहे. हे वाचन जे आहे ही पुस्तकं सतत आपल्याशी जी बोलत असतात ती वेगवेगळ्या विषयांवरची असतात, त्या वेगवेगळ्या लेखकांची असतात, वेगवेगळ्या देशांची असतात, वेगवेगळे विचार ते आपल्यासमोर आणतात आपला पर्स्पेक्टिव्ह बदलण्यासाठी, आपलं विजन बनवण्यासाठी आणि आपल्यामध्ये एक ध्येय निर्माण करण्यासाठी या पुस्तकांचा फार मोठा परिणाम होतो, फार मोठा फायदा होतो. आणि म्हणून मानसिंगचं एक विशेष कौतुक आहे की बाकी सगळं तो करत असेलच आणि मोठं काम करत असेल निश्चित, आणि ते इथल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. परंतु आज एक अतिशय मोठं काम त्यांनी या ठिकाणी केलं. या पद्धतीचं वाचनालय या ठिकाणी 8,500 पुस्तकं आहेत त्या वाचनालयामध्ये आणि आणखीनही होतील. आपल्यासारखे अनेक लोक कदाचित त्या ठिकाणी येतील आणि पुस्तकं देतील. मी महिन्याला 5 पुस्तकं विकत घेतो, त्यामुळे मला दरवर्षी किमान काही पुस्तकं वेगवेगळ्या लायब्ररीजना द्यावीच लागतात. त्यामुळे अशा आमच्यासारखे अनेक लोक येऊन पुस्तकं देतील या ठिकाणी. फार सुंदर पुस्तक मी पाहिलं त्या लायब्ररीमध्ये, ते मी घेऊन जाणार आहे. मला ते जेव्हा 1 जूनला लायब्ररी सुरू करतील
तेव्हा इंडियन आयडियालिझम नावाचं एक पुस्तक आहे, जुनं कदाचित त्यांच्या वडिलांचं असेल, त्या काळातलं. मला फारच आवडलं. तर त्याचं पहिलं मी लायब्ररी सुरू झाल्यानंतर त्यांनी मला द्यावं. लायब्ररियन जे होते त्यांना मी विनंती करतो. आणि या पद्धतीने आपण या पुस्तकांमधून शिकतो. एक नवीन जग काय असू शकतं याचं एक चित्र निर्माण करतो आणि ते जग मग निर्माण करण्याचा आपल्या आत्मविश्वासातून प्रयत्न करतो. वा. एक पुस्तक वाचलं होतं मी, हिंदू तेजा जागरे नावाचं, ज्याने माझं जीवन बदललं. त्याच्यातलं एक वाक्य होतं. ते वाक्य साहेब आता आपल्याला सांगत होते. विवेकानंद असं म्हणतात, माणूस म्हणून जर जन्माला आला आहात तर काहीतरी विशेष करून जा, विशेष खूण सोडून जा, नाहीतर तुमच्यात वृक्ष पाषाणात फरकतो काय. दुसरं वाक्य साहेब बोलले, जे मी माझ्या आयुष्यात खूप कोरून ठेवलेलं आहे. जगायचं कशासाठी? पोटापाण्यासाठी, बायका पूर काय जे असेल नसेल हे सगळं करायचंच, काही हरकतच नाही, ती आपली कर्तव्याची बाब आहे. पण नेमकं जगायचं कसं, कशासाठी, प्रयोजन काय जगायचं? तर ते म्हटले अर्थपूर्ण जगलं पाहिजे. काय जीवनाला अर्थ काय? नाही तर मी ते काम केलंच पाहिजे, हे काम झालंच पाहिजे, मी त्याच्यासाठीच आहे. आणि हे जे सांगत होते तेव्हा मी सगळं आठवत होतो त्यांचं काम. ते ज्या डिपार्टमेंटला गेले आहेत त्या डिपार्टमेंटची व्यवस्था लावली आहे. ते ज्या डिपार्टमेंटला गेले आहेत त्याच्यात पुढच्या 20 वर्षांचं विजन ठेवलं आहे. शिस्तीने, कष्टाने आणि तंत्रज्ञानाने पूर्ण त्या डिपार्टमेंटचं परिवर्तन करून टाकलेलं आहे. याला म्हणतात अर्थपूर्ण. कारण ते जाणार, काम करणार, परत येणार, पगार मिळणार, हा नियमिततेचा भाग आहे. आणि हे पुढचं अर्थपूर्ण करायचं की नाही हा चॉईसचा भाग आहे. पण ज्यांना ती अर्थपूर्णता जीवनात हवी असते, काहीतरी करून जायचं असतं, ती माणसं नक्की मात्र त्याचा विचार करतात आणि काम करतात. मी शेवटच्या प्रश्नाकडे साहेबांकडे येतो आहे, जो आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. मी सगळ्यांचं खरं म्हणजे कौतुक करीन, तुमच्याप्रती कृतज्ञताही व्यक्त करीन की 9 वाजलेले आहेत आणि आपण तरी बसलेला आहात. खरं म्हणजे आपल्याला हे समजलं आहे की नाहीतरी घरी जाऊन आपल्याला काहीच करायचं नाही आहे. फार फार झालं तर एखादी सिरियल बघू शकतो आपण, पण आपण बसले आहात, आपण किती सुजाण आहात हे याच्याने मला खरंच आज जाणवतं आहे. या प्रश्नाचं उत्तर साहेबांनीच द्यावं, मलाही ते जाणून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते खूप उपयोगी पडेल. तुमची मुलं जी आज इथे आलेली नाहीत त्यांना घरी जाऊन तुम्हाला ते सांगायलाही उपयोग होईल त्याचा. आपण एवढा अनुभव घेतला आहे साहेब, वाचन आहे, प्रशासन बघताय, म्हणजे खूप मोठा आवाका आपण घेतला आहे. पुढच्या 25 वर्षात हा देश कसा असेल असं तुम्हाला वाटतं? आणि हा देश जसा असेल त्याप्रमाणे आम्ही कोणत्याही वयातले असू तरी आपण काय गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजे असं मला आपल्याकडून ऐकायचं आहे. दॅट्स अ टफ वन. 25 वर्षानंतर देश कसा असेल? आत्ता जसा असायला हवा होता असं आम्हाला 25 वर्षापूर्वी वाटायचं, निदान तसा तरी असायला हवा. हे माझं त्याचं पहिलं उत्तर आहे. होऊ शकलं नाही, तसा होऊ शकला नाही, त्याला मी वैयक्तिक आहेच कारणीभूत. आपण सगळेजण काही ना काही पद्धतीने त्याला कारणीभूत आहोत. कुठेतरी आपण राष्ट्रहित बाजूला ठेवून स्वतःच्या हिताकडे बघण्याचा कल समाजामध्ये वाढत गेलेला आहे आणि तो कसा बदलणार हे फार मोठं आव्हान आहे या देशासमोरचं. कुठेतरी पूर्वी आम्ही असं म्हणायचो की आम्ही सगळे ग्रामीण भागातून आलो, त्यामुळे आम्हाला एक आमच्या रक्तातच पेशन्स आहे. आम्हाला असं वाटतं, आम्ही सांगतानाही असं सांगतो की 2 कोसावर असलं तरी हे असं सरळ जायचं आणि असं वळालं की इथेच आहे. बायको माझी शहरातली होती, ती जाम चिडायची असं सांगितल्यावरती, कारण तिला ते अंतर आणि वेळ, कारण शहरामध्ये काय असतं, आणि दिस इज नॉट मेंट टू बी अ डिसरिस्पेक्ट फॉर द सिटी पीपल, परंतु हा वृत्तीचा भाग आहे. शहरामध्ये आत्ता आणि मला या 2 शब्दांना फार महत्त्व आहे. कदाचित ते असायला लागतं, कारण शहरातला झगडा वेगळा असतो, शहरातलं जगणं वेगळं असतं, शहरातली चॅलेंजेस वेगळी असतात आणि स्वतःसाठी केलं नाही तर तिथे आपण जगू शकत नाही. हा प्रश्न, हे मुद्दा आहेच.
आणि ते करून आपण कुठेतरी गावातल्या आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या घरातल्या लोकांसाठी काहीतरी करत असतो सतत. त्यामुळे तो चॅलेंज आहे, परंतु ती वृत्ती तशी झालेली आहे. ग्रामीण भागामध्ये ही वृत्ती पूर्वी नव्हती. थांबण्याची, सगळ्यांसाठी करण्याची, सगळं गाव किंवा कदाचित गावाचा निदान काही भाग असा सगळेजण मिळून काहीतरी करू शकतो का, अशी एक वृत्ती होती. असं वाटत होतं तेव्हा की ही गावातली वृत्ती, कारण गावात गांधीजी म्हणायचे 70% भारत गावात राहतो, की 70%मध्ये जी वृत्ती आहे ती त्या 30%मध्ये जाईल आणि मग देश बदलेल. झालं उलट. त्या 30%ची वृत्ती कुठेतरी गावामध्ये यायला लागली. टी व्ही सिरियलमुळे आली असेल किंवा कशामुळे आली असेल मला माहीत नाही, परंतु आलेली दिसते आणि गावातही आता त्या पद्धतीचं वातावरण व्हायला लागलं. हा एक मोठा प्रश्न. दुसरा मोठा प्रश्न की बाउंड्रीज फार म्हणजे प्रत्येक घरासमोर कंपाऊंड वॉल, जे पूर्वी आम्हाला माहीत नाही कुणाला, आम्ही ज्या भागातून आलो तिथे कंपाऊंड वॉल हा कॉन्सेप्ट नाही. घरं आहेत, कदाचित प्रत्येकाची मोकळी जागा देखील आहे आणि ती सॅक्रोसॅन्क्ट आहे. म्हणजे असं नाही की शेजारचा माणूस त्याच्यामध्ये येऊन कचरा टाकतोय, असं होत नाही. परंतु भिंती नाहीत. या भिंती आता सगळीकडे व्हायला लागल्यात, गावात, शहरात, घराघरामध्ये व्हायला लागल्यात, लोकांमध्ये व्हायला लागल्यात, गटागटामध्ये व्हायला लागल्यात आणि याचा परिणाम एकूणच राष्ट्रहितावरती किंवा राष्ट्राच्या एकूण उन्नतीवरती फार मोठा आणि विपरीत परिणाम असा होतोय. या दोन गोष्टी आपल्याला कदाचित बदलता आल्या. त्या कशा बदलायच्या, तर त्या उत्तम शिक्षणातूनच बदलू शकतात. उत्तम शिक्षण कसं करायचं, तर ते उत्तम शिक्षकांमधूनच करता येतं. उत्तम शिक्षक कसे घडवायचे, तर ते वाचनातूनच घडवता येतात. काही पर्याय नाही. म्हणजे जोपर्यंत आपण सगळे उत्तमोत्तम ग्रंथ वाचत नाही, पुस्तकं वाचत नाही, त्या पुस्तकांचं आकलन करत नाही, तोपर्यंत हे सगळे प्रश्न ते वाचलं की समजतं की टॉल्स्टॉयनी जे लिहिलं ते मला इथे लागू आहे. टॉल्स्टॉयनी 100, 125, 150 वर्षांपूर्वी लिहिलं. तो कुठल्या देशामध्ये जाऊन आला होता कधी? अमृता प्रीतम जेव्हा असं म्हणते की मी जेव्हा त्यांची कबर बघायला गेले टॉल्स्टॉयची, तेव्हा त्या झाडाची एक फांदी अशी मला स्पर्शून गेली आणि जणू टॉल्स्टॉयने मला स्पर्श केला असं मला वाटतं. हे अद्भुत आहे. या कुठेही भिंत नाही, कुठेही कुठल्याही देशाची भाषेची भिंत नाही. हे साहित्यिक कसे एकमेकांशी 100 वर्षापूर्वी, 50 वर्षांपूर्वी बोलत होते, आज का बोलत नाहीत? आज का प्रत्येक वेगवेगळ्या साहित्यिक गटांचे संमेलनं होतात, सगळ्यांचे मिळून का होत नाहीत? हे प्रश्न मला वाटतं कुठेतरी हा विचार कुठेतरी संकुचित होत चाललेला आहे. तो संकुचित विचार बदलायचा असेल तर तो या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून बदलायला बदलेल. म्हणजे असं नाही की बदलणार नाही, असं नाही की खूप वाईट आहे. रात्र आहे, सुरुवातीलाही उल्लेख झाला त्याचा की काळोख झाला म्हणून काय, त्यातूनही कुठेतरी दिवा, कुठेतरी सूर्य येणारच आहे. त्यामुळे 25 वर्षानंतर म्हणजे मला असं वाटतं की आता आपण या टप्प्यापर्यंत आलेलो आहोत की याच्यामध्ये कदाचित आणखीन वाईट होणार नाहीत. यानंतर परत चांगलं व्हायला सुरुवात होईल. आपण सगळे लोक इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहोत. गावागावामध्ये जर अशा पद्धतीचे लोक आले, जे शहरात शिकून आले, शहरामधलं ज्ञान घेऊन आले, ते गावामध्ये द्यायला लागले आणि हा विचार गावातला शहरामध्ये रुजवायला लागले, तो न्यूनगंड कुठेतरी की गावातून आम्ही शहरात गेलो, त्यामुळे शहरातले जसे वागतात त्या पद्धतीने आम्ही वागायचं, हे जर आम्ही सोडलं. आज आम्ही सगळेजण, प्लीज नोट दॅट ऑल ऑफ अस आर इन ब्लॅक शूज. हे आमच्या शाळेची देण आहे. परंतु मी असं ठरवलं होतं, जेव्हा मी कॉलेजला गेलो तेव्हा मी असं ठरवलं की मी बूट घालणार नाही, मी चप्पल घातले. मी पूर्ण 5 वर्ष 5.5 वर्ष कॉलेजची चप्पल घातली. नोकरी लागल्यानंतर परत मी ह्या बुटांकडे आलो. परंतु ते अशासाठी की केवळ शहरातले मुलं जास्त टापटिपीने राहतात म्हणून त्या पद्धतीने मी राहावं का, की मी जसा आहे, मी जो आहे, हे मी माझ्या व्यक्तिमत्वावरून त्या लोकांवरती काहीतरी परिणाम करायचा मी प्रयत्न करू. असं जर आपण करू शकलो तर कदाचित हा जो सगळा विचार आहे जो गावात सहज शक्य आहे, कारण गावात एकत्र येणं
हे सोपं आहे, शहरात एकत्र येणं हे अशक्य आहे, कारण एकत्र यायला जागाच नाहीत. आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत, अशा जागा मला शहरात दाखवून द्याव्या कुणी. म्हणजे वाजपेयींच्या भाषणासाठी SP चं ग्राउंड मिळतं वगैरे हे सोडून द्या. आता असे वक्तेही नाहीत आणि असे श्रोतेही नाहीत, त्यामुळे ते सोडून देऊयात आपण. परंतु असं लोकांनी एकत्र येणं हा विचारच नाही, हा विचार गावामध्ये आहे. जर आपण गावातून शहरात जाणारे लोक आपले हे विचार घेऊन आत्मविश्वासाने गेलो आणि हा विचार त्यांच्यापर्यंत देऊ शकलो, आणि मग हळूहळू कुठेतरी ही देवाणघेवाण, त्यातल्या चांगल्या गोष्टी आणि यातल्या चांगल्या गोष्टी अशा जर सुरू झाल्या, देवाणघेवाणच बंद केली, आम्ही आमचे गट करून राहिलो, आमचा PPSचा वेगळा गट आणि आमचा हॉस्टेलवाल्यांचा गट वेगळा, शहरवाल्यांचा गट वेगळा, हे जर आम्ही करत राहिलो तर ही देवाणघेवाण होणार नाही, आम्ही वाढणार नाही, तेही वाढणार नाहीत आणि सगळेच खुंटत जाऊ. आणि खुंटत गेलो तर राष्ट्रविकास कोण करणार, असा जो प्रश्न आहे. त्यामुळे या विचारांची देवाणघेवाण, लोकांनी एकमेकांकडे बसणं, शिकणं एकमेकांकडून आणि त्याच्यावरती सातत्याने चर्चा होत जाणं, या सगळ्या गोष्टी होत राहिल्या तर मला वाटतं निश्चितपणे पुढच्या 25 वर्षानंतर या देशाचं भविष्य जे आहे ते उज्ज्वल आहे. ते ॲक्च्युली आहेच उज्ज्वल, परंतु त्यामध्ये आपल्या सगळ्यांना सहभागी होण्यासाठी केवळ एका ठराविक उत्पन्न गटाचा विकास, देशाचा विकास म्हणजे त्या एका ठराविक उत्पन्न गटाचा विकास नव्हे, तर सगळ्या लोकांचा विकास, हे जर आपल्याला साध्य करायचं असेल तर मग तो सर्वसमावेशक विकास असायला हवा. त्या विकासाचे फायदे सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवेत. मला अर्जुननी प्रश्न विचारला की आम्ही टॅक्स का भरावेत. जर त्या टॅक्सचा मला काही फायदा होत नसेल तर मी टॅक्स भरणार नाही. म्हणजे मी भरतो असं तो म्हणाला मला, परंतु मी का भरावा असा त्याचा प्रश्न होता आणि तो प्रश्न रास्त आहे. जर सरकार म्हणून आम्ही लोकांमध्ये हा विश्वास देऊ शकलो नाही की सरकार हे तुमच्यासाठी आहे, जर लोकांना अजूनही असंच वाटलं की ते ब्रिटिशांचं सरकार होतं, तसंच हे सरकार आहे, परकीयांचं आहे, हा विश्वास टाकणं एकमेकांवरती, जसं आम्ही आता एक उपक्रम सुरू केला की तुमच्या पीक पाणीची नोंद तुम्ही स्वतः करा, शेतकऱ्यांनी स्वतः करावी. त्याच्या मागचा विचार हा आहे की आम्ही विश्वास टाकूयात. इतके वर्ष आम्ही म्हणत होतो की आमचा तुमच्यावरती विश्वास नाही, आमचा तलाठी तुमच्या तिथे जाईल आणि तो ती नोंद करेल, तीच आम्ही ग्राह्य धरणार. आता आम्ही असं म्हणतो या वर्षापासून की नाही, आम्ही नाही करणार. तुम्ही तुमची शेती तुम्ही करता, तुम्ही स्वतः तुमची नोंद करा, तुम्ही जी नोंद कराल ती आम्हाला मान्य आहे. विश्वास टाकण्याचा हा प्रयत्न आहे. आम्ही सरकार म्हणून जर लोकांवरती विश्वास टाकला आणि लोकांनी उलट मग सरकार म्हणून आमच्यावरती विश्वास टाकला, तर या विश्वासाच्या वातावरणामधून काहीतरी चांगलं निर्माण होऊ शकेल असं मला वाटतं. त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. तुम्ही बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं. 25 वर्षांचा अनुभव आणि मित्रमैत्रिणींनो, बुद्धिमत्तेला जर नीतिमत्तेची जोड असली तर त्यातून डॉक्टर नितीन करीर यांच्यासारखे अधिकारी असतात, यांच्यासारखे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी असतात. आणि मला असं वाटतं की ते जास्त महत्त्वाचं आहे. हे आदर्श आपल्या समाजासाठी आहे. म्हणून बापूसाहेबांनी या व्यक्तींची सगळ्यांची निवड केलेली आहे. डॉक्टर नितीन करीर सर कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, संवेदनशील आणि धाडसी अधिकाऱ्यांची आपल्या देशाला आवश्यकता आहे. मी म्हणेन की प्रत्येक क्षेत्रात अशा व्यक्तिमत्वांची आवश्यकता आहे. आणि अशी व्यक्तिमत्व प्रशासनात, मी ज्यांच्याबद्दल आता बोलतो आहे, असल्यामुळे आज जे काही चांगलं आपल्याला दिसतं आहे ते अशा प्रकारचे काही माणसं तिथे आहेत, आपल्यातलीच माणसं आहेत. म्हणून आपण हे सगळे बदल, ह्या चांगल्या गोष्टी आपण बघू शकतो आहे. आम्ही अतिशय कृतज्ञ आहोत की आज आपण इतका वेळ सगळ्यांनी दिलेला आहे. समारोपाकडे येतो आहे. हा एक प्रश्न मला आला आहे, तो आत्ता घ्यावा की नाही मला माहिती नाही, आणि घेतला तरी तो अगदी तुम्ही 2 ओळीत सांगू टाकाल असा तो प्रश्न आहे. त्याचं उत्तर, आणि तो नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे अगदी, बहुत सालों से वो बात चल रही है. बड़ी पुरानी बात है जी. प्रशासनात काम करताना स्वतंत्रपणे काम करता येते की मंत्री महोदयांचा काही दबाव असतो? नाही, दबाव नक्की असतो आणि तो असायलाही हवा. म्हणजे तो नसावा या मताशी मी सहमत नाही. परंतु मला काय, म्हणजे त्यात मुद्दा असा आहे की मला काय समजतं हे मला माहिती असावं, त्यांना काय समजतं
हेही मला माहिती असावं, म्हणजे त्यांनाही माहिती असावं कदाचित, पण त्यांच्यावरती काय माझा दबाव नाही. मॉरल दबाव असेल कदाचित, परंतु तसा दबाव नाही. मला एक समजतं की मला मला माझं वाचन आहे, मला त्या क्षेत्रात जगात जे सगळ्यात उत्तम असेल ते मला माहिती आहे. कदाचित आमच्या मंत्री महोदयांना त्या विषयाशी संबंधित गावात नेमका प्रश्न काय आहे हे माहिती आहे. आणि मला जर हे समजलं की त्यांना त्यांचीही ताकद आहे आणि माझीही ताकद आहे, हे मला समजायला हवं. जर मला हे समजलं तर या दोन्ही गोष्टींची सांगड घालून मी अधिक चांगलं काम करू शकतो. दबाव येतो का? तर नक्की येतो. चांगल्या गोष्टी करण्यासाठी येतो, वाईट गोष्टी करण्यासाठी येतो. आपण काय करायचं हे आपल्यावरती अवलंबून आहे आणि याची किंमत मोजायला लागते. ती प्रामुख्याने आयुष्याच्या सुरुवातीच्या 4-5 वर्षांमध्ये मोजायला लागते. कारण त्या सुरुवातीच्या 4-5 वर्षांमध्ये स्वतःचा एक दबदबा निर्माण करायला लागतो, एक व्यक्तिमत्व निर्माण करायला लागतं की हा माणूस असा आहे, ही व्यक्ती अशी आहे, हे काम करणार नाही. असं एकदा जर सुरुवातीच्या 4-5 वर्षांमध्ये एक लोकांना माहिती झालं ना की मग हा प्रश्न नंतर आयुष्यात येत नाही. एक इमेज तयार करायला लागते. त्याच्यासाठी सुरुवातीला काही किंमत मोजायला लागते, ती किंमत मोजण्याची तयारी असायला लागते. ते जर केलं, कारण राजकारणी लोक तसे स्ट्रीट स्मार्ट असतात. त्यांना म्हणजे आम्हाला एक आयुष्यात एकदाच परीक्षा दिली की आम्ही आपलं वाचलं तर अधिक उत्तम काम करू शकतो, नाही वाचलं तर काम करतच राहतो. परंतु त्यांना दर 5 वर्षानंतर परीक्षा आहे, त्यामुळे ते स्मार्ट असतात. त्यांनाही एक समजतं की कुठल्या व्यक्तीला काय सांगावं, काय सांगू नये. कधीतरी चुकतातही ते, कधीतरी आम्हीही चुकतो. परंतु नॉर्मली म्हणजे एकदा एका अधिकाऱ्याची एक इमेज तयार झाली तर राजकारणी लोक सहसा त्याच्या विपरीत काहीतरी सांगायला जात नाही, कारण त्यांना जाहीरपणे त्यांचा अपमान झालेला चालत नाही. त्यामुळे 4 लोकांसमोर मला सांगितलं आणि मी नाही म्हणालो तर त्यांना ते खपणारं नसतं, म्हणून ते 4 लोकांसमोर मला हे सांगतच नाही. त्याच्यासाठी मी हे करणार नाही हे आधीपासून तयार करून सगळ्यांसमोर ठेवायला लागतं. हे चूक असेल तर करणार नाही, हे योग्य असेल, हे न्याय असेल तर मी वाटेल ते करीन, परंतु हे काम करीन. असं जर आपण तयार केलं तर कदाचित सोपं जातं.